सो स्पेशल 26, बेबी, नाम शबाना सारख्या फिल्मचा जो डायरेक्टर होता नीरज पांडे, त्याचं हे क्रिएशन आहे स्पेशल ऑप्स आणि त्याचा सीझन 2 आपल्या भेटीला आलाय। तो ट्रेलर बघितल्यानंतर मला अतिशय एक्साइटमेंट वाटते ह्या वेब सिरीज बद्दल आणि ह्या सीझन बद्दल स्पेशली, कारण याचा जो विषय आहे ना तो खूप आत्ताच्या घडीला जे चाललंय जगामध्ये त्याच्याशी खूप रिलेट करण्यासारखा आहे। एआय बद्दल ह्या वेब सिरीज मध्ये बोललं जाणार आहे। Sir, can you give an example of how dangerous AI can get? एआयचे काय निगेटिव्ह पॉइंट्स असू शकतात, जिकडे सगळीकडे अख्खं जग आता एआय कडे धावू लागलंय, त्यातच त्याचं जी निगेटिव्ह बाजू आहे किंवा एक वेगळी बाजू आहे जी आपल्या आयुष्यावर खूप मोठा इम्पॅक्ट आणू शकते। आणि ऑनेस्टली काही गोष्टी ऑलरेडी घडतायत, सेलिब्रिटीच्या बाबतीत म्हणा किंवा इतरांच्या बाबतीत, जिथे आपला क्लोन बनू शकतो, आपल्या आवाजाचा क्लोन केला जाऊ शकतो। इतर अनेक गोष्टी आहेत ज्या एआयच्या मदतीने केल्या जाऊ शकतात। पिछले 6 घंटे में हमने अपना एक काबिल ऑफिसर और इस देश का सबसे ब्रिलियंट साइंटिस्ट खो दिया है। डबल स्ट्राइक, वी फेल्ड ट्वाइस इन वन नाइट। आणि अशाच एका विषयावर आधारित ही वेब सिरीज असणार आहे, ज्याचा मेन जो विषय आहे तो यूपीआय पेमेंट, म्हणजे आपण जे आपल्या रोजच्या जीवनात चहा प्यायल्यानंतर म्हणा, भाजी घेतल्यानंतर म्हणा आणि व्हॉटएव्हर छोट्या छोट्या गोष्टी घेतल्यानंतर आपण जे फोन मधनं यूपीआय पेमेंट करतो, त्याचा जो सर्व्हर आहे तो हॅक करण्याबद्दलची ही वेब सिरीज असणार आहे। इंडिया इज द लार्जेस्ट यूजर ऑफ यूपीआई और इन यूपीआई यूजर्स का डेटा नेशनल पेमेंट डिपार्टमेंट ऑफ इंडिया के सर्वर्स पर स्टोर्ड है। मुझे इन सर्वर्स का एक्सेस चाहिए डॉक्टर, सिर्फ 10 मिनट के लिए। विचार करा, जर का अशी गोष्ट प्रत्यक्षात घडली तर त्याचा इम्पॅक्ट किती मोठा असेल, कारण इंडियामध्ये जेवढे यूपीआय पेमेंट होतात ते अख्ख्या जगभरात सुद्धा होत नाहीत, असा एक रिपोर्ट मी कुठेतरी वाचला होता। मी बरोबर बोलतोय का मला नक्की कमेंट करून सांगा। पण जर का लेटेस्ट आकडा बघायचा झाला तर नुकत्याच पार पडलेल्या मे महिन्यामध्येच 25 लाख करोडचं यूपीआय पेमेंट झालेलं आहे इंडियामध्ये। सो यू कॅन जस्ट इमॅजिन, आणि हा आकडा दर महिन्याचा एव्हरेज जर म्हणायला गेलो ना आपण तर 20 लाख करोडचा आहे। त्यामुळे खरोखर जर का असं घडलं तर हे किती धक्कादायक आणि किती त्रासदायक होऊ शकतं, जस्ट विचार करून बघा। आणि त्यामुळेच मला थोडी खूप एक्साइटमेंट वाढली आहे ही वेब सिरीज बघण्याची। ऍट द सेम टाइम यात कुठला एका सायंटिस्टचा क्लोन केला गेलाय असंही दिसतंय, बट एकंदर नक्की हे एक सायबर वॉर असणार आहे आणि डिटेल्स आपल्याला वेब सिरीज बघितल्यानंतरच कळतील। पण वेब सिरीज मध्ये जो लीड कॅरेक्टर आहे के मेनन, जो हिम्मत सिंग ह्या कॅरेक्टर मध्ये आहे, आणि तो कसं हे सगळं सॉल्व्ह करतो, कसा त्याचा काय म्हणतात इंटेलिजन्स वापरतो आणि हे सगळं सॉल्व्ह करतो, हे बघणं अतिशय इंटरेस्टिंग राहणार आहे। आणि त्यामुळेच मी लवकरात लवकर ही वेब सिरीज रिलीज झाल्यानंतर तुमच्यापर्यंत याचा रिव्ह्यू घेऊन येईल। आय एम होपिंग की ही खूप जास्त एंगेजिंग अशी वेब सिरीज असणार आहे। सो भेटूया तेव्हा जेव्हा याचा मी ऍक्च्युअल रिव्ह्यू घेऊन येईल। तत्पूर्वी तुम्ही जर का हा ट्रेलर पाहिला नसेल तर नक्की जाऊन एकदा पहा। माझा रिव्ह्यू कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। आपण भेटूया पुढच्या रिव्ह्यू मध्ये, तोपर्यंत स्टे ट्यून।